नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता YouTube चॅनल पोलीस भरती गुरु हार्दिक आपल्या आवडत्या YouTube चॅनलमध्ये मी आपला मित्र हार्दिक सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। काल मी एक व्हिडिओ काढला होता पुणे कारागृहाच्या कट ऑफ संदर्भात आणि काल मी सांगितलं होतं तुमचं आज किंवा उद्या निकाल फिक्स लागणार आहे। आज आपला या ठिकाणी पुणे कारागृहाचा जो कट ऑफ आहे त्या कट ऑफ संदर्भातली अपडेट आलेली आहे आणि पुणे कारागृहाचा कट ऑफ लागलेला आहे। खरं तर ज्या पद्धतीने अपेक्षित कट ऑफ लागलेला होता, मी काल तुम्हाला जो कट ऑफ सांगितला होता तो कट ऑफ मी थोडासा कमी सांगितलं। त्याचं कारण असं होतं की आतापर्यंत कधीच कट टू कट मुलं घेतलेली नाही, म्हणजे डॉट एकाच 10 म्हणजे एकाच 10 अशी कधीच मुलं घेत नव्हते, एकाच 12 एकाच 15 अशा पद्धतीने मुलं घेतले जायचे। मात्र यावेळेस कट टू कट ऑफ लागलेला आहे आणि मुलांचा ओपनच्या मुलींचा कट ऑफ आणि ओपनच्या मुलांचा कट ऑफ हा कधीच सेम लागलेला आपण याच्या अगोदर पण पाहिले, किंवा अदर कॅटेगरीज असतील आणि मुलींच्या कॅटेगरीज असतात तर त्यांचाही कट ऑफ कधी एवढा लागलेला नाही। आपण SC ST चा पण कट ऑफ कधी इतका हाय जात नव्हता, मात्र या ठिकाणी काय झालं कट ऑफ पूर्ण हाय जाण्याचं कारण काय झालंय की पूर्णपणे जे विद्यार्थी त्यांनी डॉट कट टू कट एकाच 10 म्हणजे एकाच 10च विद्यार्थी घेतलेल्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल, मीरा भाईंदर असेल, मुंबई असेल किंवा इतरत्र पाहिले एकाच 10च्या ठिकाणी तिथे 40 हजार मुलं त्या ठिकाणी लेखी परीक्षेसाठी बसत होते। म्हणजे मुंबईला तुम्ही पाहिलं 40,000 मुलं बसवले होते मुंबई पोलीसला, किंवा बाकीच्या ठिकाणी पण पाहिलं जे एकाच 10 पेक्षा जास्त मुलं क्वालिफाय केले जायचे। मात्र या ठिकाणी शेवटच्या मार्कावरले विद्यार्थी वगैरे हे धरून सगळे जास्त असे, मात्र या ठिकाणी एकही विद्यार्थी मागे पुढे न घेता कट टू कट विद्यार्थी घेतल्यामुळे ह्या कट ऑफ मध्ये थोडंसं आपल्याला खालीवर जरा जास्त झालेलं दिसते। आता यामध्ये जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत मैदानी चाचणीसाठी लेखी परीक्षेसाठी त्या सर्वांचं मनापासून हार्दिक अभिनंदन आणि तुम्हाला लेखी परीक्षेसाठी शुभेच्छा बी। मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की आता तुमची जी लेखी परीक्षा असणार आहे ती लेखी परीक्षा एकदम निर्णायक ठरणार, लक्षात ठेवा। त्या लेखी परीक्षेवर बऱ्याच गोष्टी आता तुमच्या डिपेंड करतील, तुमचं सिलेक्शन तुमची निवड त्या लेखी परीक्षेवर डिपेंड राहणार आहे। मेरिट वाढण्याचं कारण नक्की काय आहे, कशा पद्धतीने मेरिट लागलेले हे आपण या ठिकाणी पाहणार आहे। तत्पूर्वी जे मुलं लेखी परीक्षेसाठी क्वालिफाय झालेत किंवा आगामी होणाऱ्या वर्षभरातल्या सगळ्याच भरतीसाठी तयारी करायची असेल त्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली ऑफर चालू होती मित्रांनो, गुढीपाडवा स्पेशल ऑफर। सर्वांना गुढीपाडव्याच्या ऍडव्हान्स मध्ये हार्दिक शुभेच्छा। चालू घडामोडी एक्सप्रेस बॅच आगामी काळात होणाऱ्या संपूर्ण भरती प्रक्रिया असो, कोणतीही भरती, शिक्षक भरती असो, पोलीस भरती असो, लेखक वशकर असो, आदिवासी असो, कोणतीही भरती प्रक्रिया असो, TET टेट वनरक्षक MPSC सगळ्या भरती प्रक्रियेसाठी चालू असणारी मित्रांनो वर्षभर तुम्हाला रोज 25 प्रश्न चालू घडामोडीचे देऊन जाणारे असणारे अशी एक अपडेटेड चालू घडामोडीची जी बॅच आहे ती आपली सुरू आहे ऑलरेडी बॅच। आणि त्या बॅचची ऑफर उद्याच्या दिवस तुम्ही फक्त उद्या 50 रुपयामध्ये वर्षभरासाठी चालू घडामोडी घेऊ शकता। माझा नंबर दिसतोय कोपऱ्यामध्ये 9766853675 या नंबरवरती जा आणि मला व्हॉट्सअपला SMS करा आणि तुम्ही प्रवेश घेऊ शकता। ऑफर सुरू झालेली आहे आतापासूनच, तुम्ही ऑफरचा जोरदार लाभ घेऊ शकता। लक्षामध्ये नक्की ऑफरचा लाभ घेऊ शकता। चालू घडामोडीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची असणारी ही ऑफर। आता आपण थोडं मेरिटकडे जाऊया आणि मेरिट संदर्भात थोडीशी चर्चा करू आणि कारागृहाला जे क्वालिफाय झाले त्यांच्यासाठी तर नक्कीच महत्त्वाची बॅच असणार ही 10 दिवसातले राहिलेले आणि पाठीमागचे 20-25 पेपर अशा जवळ 30-35 पेपरची तुमची तयारी, म्हणजे जवळजवळ 25 ते 750 ते 800 चालू घडामोडीचे प्रश्न तुमच्या हाताखालून जातील, त्यामुळे तुम्ही नक्की प्रवेश घेऊ शकता। मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला अजाला एकूण 72 जागा होत्या, डॉट 720 मुलं घेतलेत। अजला एकूण 45 जागा होत्या, डॉट 450 आणि या ठिकाणी तुम्ही फायनल पाहत असं दिसत असं तुम्हाला फायनल का 513 जागा होत्या आणि 5130 मुलं या ठिकाणी एकाच 10 मध्ये, म्हणजे एकही मुलगा जास्त किंवा कमी झालेला नाही। मलाच असं हे झालं की कसं काय एवढं एका कमी जास्त कसं काय नाही झाले बा, कारण की ऍक्च्युली मुलं जास्त पण असू शकतात, कारण का शेवटच्या मार्क जेवढे विद्यार्थी आहे सपोज 43 वर जर सर्वसाधारणचं लागलं 43 असताना सर्व विद्यार्थ्यांना ठिकाणी घ्यावं लागतं। आणि मी कालच्या व्हिडिओत पण सांगितलं होतं की यावेळेस कारागृहाला विद्यार्थ्यांना मार्क कमी आहे, मात्र जरी मार्क कमी असले तरी जेवढे मापात एकाच 10 मध्ये बसणारे विद्यार्थी होते ते घेतल्यामुळं या ठिकाणी कट ऑफ थोडासा वाढताना आपल्याला दिसतोय। सरळ सरळ तुम्ही पाहू शकता ना, ओपनचं पहा तुम्ही, खुला बघा, सर्वसाधारण मुलांचं 43 आणि मुलींचं पण 43 आहे। कधी आतापर्यंत असं कट ऑफ लागलेलंच नाही का, मुलांचं आणि मुलींचं सेम मेरिट कधीच लागलेलं नाही। तुम्ही पाहू शकता EWS सोडता कोणत्याच कॅटेगरीचं मेरिट कमी नाही। आता तुम्ही पहा सपोज अजा बघा 39 मुलांचं 37 मुलींचं, अज पहा 39 मुलांचं आणि 39च मुलींचं सुद्धा, विजा अपा 41 मुलांचं आणि 41च मुलींचं सुद्धा, म्हणजे भजप पहा 39 मुलांचं आणि 39 मुलींचं, भजक पहा 41 मुलांचं 39 मुलींचं। असा कट ऑफ आतापर्यंत सेम कट ऑफ कधी आपण पाहिलेला नव्हता, मात्र यावेळेस सेम कट ऑफ लागलेला। याचं कारण आहे की एकाच 10 तंतोतंत विद्यार्थी त्यांनी त्या ठिकाणी परीक्षेसाठी बसवलेत। असं का केलं असावा का नाही माहित नाही, शेवटी त्यांनी आता मेरिट लावलेले आणि ऍक्च्युली रूल आपला सांगतो का एकाच 10च विद्यार्थी घ्यायचे असतात, परंतु एकाच 10 5130 जरी विद्यार्थी बस असते तरी कायमच 1000-2000 मुलं जास्त असायचे पेपरला। मात्र या ठिकाणी कट टू कट ऑफ लागल्यामुळे या ठिकाणी विद्यार्थी कमी प्रमाणात विद्यार्थी या ठिकाणी बसलेले आहेत
मापात विद्यार्थी घेतल्यामुळं कमी म्हणता येणार नाही, मापात कट टू कट घेतल्यामुळं मेरिट हाय गेलेलं आहे. आणि जे विद्यार्थी 36, 37, 39, 38 ची तयारी करणार होते त्यांना वाटायचं का मुलांना मार्क नाहीत म्हणून आपण बसू शकतो. मात्र त्यांचं कुठेतरी स्वप्न या ठिकाणी थांबलेलं आहे 2025-24च्या 23-24च्या भरतीतलं. आणि आता सर्वांपुढे आगामी होणाऱ्या काळातलीच भरती हे टार्गेट असणार आहे. कारण का भरपूर मेरिट या ठिकाणी जरासा हाय गेलेला आपल्याला ठिकाणी दिसते. आलं लक्षामध्ये? ठीक आहे मित्रांनो, कट ऑफ तुम्ही पाहून घेऊ शकता. ओपनचा कट ऑफ 43 लागलाय, म्हणजे हायेस्ट कट ऑफ 43 लागलाय. मात्र 43 म्हणजे काही जास्त कट ऑफ नाही, पण बाकीचे जे कट ऑफ आहे तुम्ही बघा 43, 41, 41, 38, 41, 41, 39, 41, 41, एवढी तफावत 1-2 मार्काची सगळी कॉमन झालेली. म्हणजे कट ऑफ जवळजवळ सगळा कॉमन कट ऑफ या ठिकाणी लागल्यासारखा झालेला आहे. आणि हा पुणे कारागृहाचा कट ऑफ आहे. लोड घेऊ नका. जे विद्यार्थी सिलेक्ट झाले त्यांनी बिनधास्त अभ्यास करा. या ठिकाणी लेखी फार निर्णायक ठरणार आहे. आणि याच्यामध्ये काय झालं, जे सिनियर मुलं होते थोडेसे किंवा तयारी असणारे किंवा अभ्यास चांगला असणारे मुलं थोडेसे मागं पडले ग्राउंडमुळे, आणि जे ज्युनियर मुलं होते ते ज्युनियर मुलं या ठिकाणी काय झालेले आहेत, पुढे गेलेले आहेत. कारण का त्यांना ग्राउंडला चांगले मार्क होते आणि त्या मुलांच त्या ठिकाणी सिलेक्ट झालेले. म्हणजे ज्युनियर मुलांना सुद्धा या भरती प्रक्रियेमध्ये सिलेक्शन होण्याचे चान्सेस फार मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे तुम्ही जोरदार तयारी करा मित्रांनो. कट ऑफ पाहून घेऊ शकता तुम्ही. आपल्या टेलिग्रामला मी टाकलेलं आहे, तुम्ही टेलिग्रामवरती जाऊन पण कट ऑफ पाहू शकता. टेलिग्रामची लिंक पण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही कट ऑफ पाहू शकता कशा पद्धतीने कट ऑफ लागलेला आहे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. त्याचबरोबर मित्रांनो, पोलीस भरतीची जर तयारी करत असताना पाठीमागच्या संपूर्ण प्रश्नपत्रिकांचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध असणारं प्रथम 2024ची 7 जुलै ते 29 जानेवारीपर्यंत जेवढं काही एक्झाम झाल्या पाठीमागच्या पोलीस भरतीच्या, इव्हन पार शेवटचं तुमचं मुंबईचा कारागृहाचा बॅट्समनचा पेपर जो झाला त्या पेपरच्या सुद्धा प्रश्नपत्रिका या समावेश आहे. विशेष म्हणजे याच्यात पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई, SRP, बॅट्समन सगळ्या प्रश्नपत्रिका असणार. आगामी पोलीस भरतीच्या सर्व पदांसाठी नवीन पॅटर्ननुसार 19दर्शक प्रश्नसंच म्हणजे टार्गेट खाकी 11,000. तुम्ही हा प्रश्नसंच नक्की मित्रांनो खरेदी करू शकता आपल्या जवळच्या जाऊन. त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण प्रश्नपत्रिका भेटणार आहे. संपूर्ण विश्लेषणासह सामान्य असेल, मराठी असेल, गणित, बुद्धिमत्ता संपूर्ण विश्लेषणासह प्रश्नपत्रिका असणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 29 जानेवारीपर्यंत झालेले सगळे प्रश्नपत्रिका वरून त्याचबरोबर सगळं चालू घडामोडीचं पण अपडेटेड यामध्ये तुम्हाला अपडेट केलेलं सुद्धा चालू घडामोडी यामध्ये तुम्हाला पुस्तक मिळवण्यासाठी मित्रांनो बी पब्लिकेशनचा ठोकळा आणि बी पब्लिक 11,000 टार्गेट 11,000 म्हणा, तुम्हाला लगेच ते पुस्तक त्या ठिकाणी काढून देतील. ओके, धन्यवाद.